आज आपण बघणार आहोत जोसेफ मर्सी यांचं द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड या बुकबद्दल बोलणार आहोत. तर या बुकची पूर्ण समरी आपण बघणार आहोत थोडीफार. तर या बुकचे प्रिन्सिपल्स आपण आता बघू. पहिला प्रिन्सिपल आहे यू बिकेम व्हॉट यू थिंक. म्हणजे कसं, तुम्ही जो विचार कराल त्या विचारानुसार तुम्ही असाल. म्हणजे काय, तुम्ही जर पॉझिटिव्ह विचार केला तर तुम्ही सक्सेससाठी म्हणजे सक्सेसकडे जाल, आणि तुम्ही निगेटिव्ह विचार केला तर तुम्ही प्रॉब्लेम क्रिएट कराल. दुसरं प्रिन्सिपल बघूया आपण, सबकॉन्शियस वर्क 24/7. म्हणजे काय, तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे ते 24 तास चालू असतं आणि आठवड्याचे 7 दिवस चालू असतात. त्याला जसं म्हणजे ते झोपेत सुद्धा चालू असतं. म्हणजे तुम्ही जसं ट्रीट कराल तसं ते वागेल. तिसरं प्रिन्सिपल आहे इम्प्रेसिंग द माइंड. म्हणजे काय, टू चेंज युअर लाईफ. म्हणजे तुम्हाला चेंज करायचं असेल तुमचं लाईफ तर यू मस्ट रिप्रोग्रॅम युअर सबकॉन्शियस माइंड. म्हणजे तुम्हाला तसं त्या हिशोबाने अफर्मेशन करावे लागतील किंवा व्हायब्रेशन्स करावे लागतील किंवा तुमची फेथ मेंटेन करावी लागेल. तर मग तुम्हाला इम्प्रेशन होतं. फेथ ओव्हर फिअर. म्हणजे काय, तुमचं फिअर आहे ना त्याला रिप्लेस केलं पाहिजे फेथने. म्हणजे कसं, तर मग तुम्ही सपोज घाबरत असाल कोणत्या गोष्टीसाठी की अरे असं काय, मी बिझनेस चालू करू की नको, मी बिझनेस चालू केल्यावर काय होईल, या गोष्टी आधी नाही समजून घ्यायच्या, या गोष्टी नंतरच्या असतात. म्हणजे काय, हां मी बिझनेस चालू करणार आणि मी सक्सेस करणारच, हा ॲटिट्यूड ठेवला पाहिजे. समजलं. लॉ ऑफ अट्रॅक्शन. हे तुम्ही ज्या प्रकारच्या मेंटल स्टेटमध्ये असाल त्या प्रकारच्या लोक किंवा त्या प्रकारचे सिच्युएशन्स तुमच्या आयुष्यात घडत असतात. म्हणजे जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा तर पॉझिटिव्ह गोष्टीच होतात, निगेटिव्ह विचार करत राहिला तर निगेटिव्ह गोष्टी होतात. म्हणून काळजीपूर्वक विचार करा. फॉरगिव्हनेस अँड पीस. म्हणजे काय, तर तुम्ही निगेटिव्ह म्हणजे तुम्ही माफ करायला शिकलं पाहिजे. म्हणजे माफ करायचं आणि जाऊन द्यायचं, चल बाबा ठीक आहे. त्या ग्रज कोणाविषयी घेऊन नाही बसला पाहिजे, त्यामुळे ते निगेटिव्ह इमोशन होतं. म्हणजे काय, तुम्ही जर निगेटिव्ह इमोशन तुमच्या सक्सेसला बाधा करू शकतात. म्हणून